सैफ अली खान नाही तर त्याचा मुलगा तैमूर होता हल्लेखोराच्या निशाण्यावर। जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यामुळे नवा वाद, आव्हाडांच्या डोक्यावर परिणाम झालाय, संजय शिरसाटांचा हल्लाबोल। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये आणखी एक संशयित मध्य प्रदेशातून पोलिसांच्या ताब्यात। हल्ला प्रकरणातील कनेक्शनबाबत पोलिसांचा तपास सुरू। सैफ अली प्रकरणामध्ये आतापर्यंत हल्लेखोराचे 5 सीसीटीव्ही फुटेजेस समोर। हल्ल्यानंतर आरोपीचा दादरमध्ये फेरफटका, मोबाईल दुकानात हेडफोनची खरेदी केल्याचंही स्पष्ट। सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती। आधी मोबाईल दुकानात हेडफोनची खरेदी, त्यानंतर मार्केटमध्ये फेरफटका मारल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर। हाणामारीवेळी हल्लेखोर प्रचंड आक्रमक, दागिन्यांना हात लावला नाही पण 1 कोटीची मागणी केली। करीना कपूरनं जबाबात सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम। छगन भुजबळांची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला 2 तास उपस्थिती, पण नाराजी दिली दाखवून। पटेल आणि तटकरेंच्या आग्रहामुळे आल्याची माहिती। अजित पवारांशी बोलणं नाही। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची घोषणा, तर लाडक्या बहिणींनी दिलेली मतही परत घ्या, अमोल कोल्हेंचा टोला। दहावी 12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख। शिष्यवृत्तीच्या सोयीसाठी जात प्रवर्ग, शिक्षण तज्ज्ञांकडून टीका होताच बोर्डाचं स्पष्टीकरण। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सुदर्शन घुले, सुधीर सांगळेसह सर्व आरोपींच्या कोठडीत वाढ। बीडच्या ममदापूर येथील महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी। न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू, सरपंच महिलेचा इशारा। एबीपी माझाच्या बातमीनंतर पारधी समाजातल्या विद्यार्थ्यांना न्याय। प्रलंबित 87 जात प्रमाणपत्रांना तातडीची मंजुरी। एबीपी माझाचे आभार मानत पारधी समाजानं केला आनंदोत्सव। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ग्रामीण भागातल्या 12 राज्यातल्या 65 लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड बहाल। 135 लाख कोटींच्या मालमत्तेची मालकी मिळणार। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात मोहम्मद शमीचं पुनरागमन। शुभमन गिल उपकर्णधार, बुमराचाही समावेश। फिटनेसवर निवड समितीचं बारकाईनं लक्ष। करुण नायरचा पुन्हा हिरमोड। विजय हजारे ट्रॉफी गाजवूनही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड समितीचं दुर्लक्ष। संजू सॅमसनलाही संधी नाकारली। वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवाचं सेलिब्रेशन। वानखेडे साकारणारे वास्तुरचनाकार शशी प्रभूंसोबत खास संवाद, तर विशेष माहितीपटातून स्टेडियमचा प्रवास उलगडणार। आज आणि उद्या दिवसभर माझावर क्रिकेट उत्सव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।